श्री स्वामी समर्थ। मी स्नेहल फ्री लिव्हिंग आर्ट मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। गाडी नवीन घेतली की आपल्याला त्या गाडीमध्ये लावण्यासाठी मस्त अशी छानशी देवबाप्पांची मूर्ती लावायची असते। आम्हाला ती मूर्ती एकाच्या छोट्याशा मंदिरामध्ये लावायची होती, तर ते छोटंसं मंदिर खूप सर्च केलं पण आम्हाला पाहिजे तसं मंदिर मिळतच नव्हतं। तर म्हटलं की मी इतकी क्राफ्टच्या वस्तू बनवतेच तर मंदिर सुद्धा बनवूया। मी या आधीच्या गाडीमध्ये लावण्यासाठी सुद्धा छोटंसं मंदिर बनवलं होतं, DIY केलं होतं, तर त्याची लिंक सुद्धा मी शेवट देते, तुम्ही ते सुद्धा बघू शकता। आणि यावेळी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे, हे कसं बनवायचं आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला पाहिजे। आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका। तुम्ही जर ट्राय करून बघितलं, तुम्हाला छानसं जमलं किंवा तुम्हाला आवडलं तर एक कमेंट करून सांगू शकता, तर मला सुद्धा जास्त उत्साह येतो नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी। आणि काही वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याला जे मंदिर बनवायचं आहे तर त्यासाठी मी ते कार्डबोर्ड वापरते। कार्डबोर्ड, आईस्क्रीम स्टिक्स किंवा पाण्याच्या बॉटलच्या जे कॅप आहेत, काही म्हणजे ज्या घरामध्ये वस्तू आहेत त्या मी शोधून काढल्यात। मनी असतील, रिंग असतील, खूप छोट्या छोट्या वस्तू वापरलेल्या आहेत मी यामध्ये। आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या घरामध्ये असणार आहेत मला याची खात्री आहे। याच वस्तू मी वापरलेल्या आहेत आणि त्यापासून आपण हे मंदिर बनवणार आहोत। आता हे चिकटवण्यासाठी मी फेविबॉन्ड वापरते, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फेविकॉल एसएच सुद्धा वापरू शकता। थोडासा वेळ जातो पण फेविकॉल एसएच ने सुद्धा खूप छान चिकटलं जातं। तर मी या छोट्या छोट्या वस्तू वापरूनच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून तुम्हाला प्रत्येकाला अशा पद्धतीचे क्राफ्ट बनवता यावेत। हेच मला पाहिजे असतं की तुम्ही सुद्धा ट्राय करून बघता यावं तुम्हाला सुद्धा। मी त्यासाठी खूप बाहेरून आणलेल्या वस्तू दाखवत नाही, विकत आणून कोणते क्राफ्ट बनवायचा प्रयत्न करत नाही। जे असतील माझ्याकडे घरामध्ये वस्तू त्यापासून बनवण्याचा मी प्रयत्न करत असते की जेणेकरून प्रत्येकाला त्या वस्तू बनवता याव्यात, हाच प्रयत्न असतो। तर तुम्ही सुद्धा नक्की या उन्हाळ्या सुट्टीमध्ये असे काही क्राफ्ट्स आहेत हे मुलांसोबत तुम्ही करून घेऊ शकता। तुम्हालाही आनंद मिळेल, मुलांनाही आनंद मिळेल, तर नक्की ट्राय करून बघा। तर अशा आईस्क्रीम स्टिक्स तर आता सध्या सगळ्यांच्या घरामध्ये असणार आहेत, कारण सगळ्यांच्या घरामध्ये आईस्क्रीम तर खातच असणार आहेत, त्यामध्ये अशा आईस्क्रीम स्टिक्स येतातच। त्या स्वच्छ धुवून व्यवस्थित ठेवल्यात तर तुम्हाला ह्या उपयोगी येतात बऱ्याच ठिकाणी। तुमच्याकडे जर ते नसेल तर तुम्ही याऐवजी अशा पद्धतीचे कार्डबोर्ड सुद्धा कट करून इथे लावू शकता। पण जर तुमच्याकडे आईस्क्रीम स्टिक्स असेलच तर ते नक्की ट्राय करून बघा। आपण या ज्या वस्तू बनवतो आणि त्याचं फायनल लुक बघतो तेव्हा जे समाधान मिळतं ना, ते तुम्ही शब्दात सांगू शकत नाही। खूप मनाला शांतता आणि समाधान वाटत असतं की आपण काहीतरी छान बनवू शकतो। आणि ती वस्तू जर तुम्ही वारंवार बघत असाल ना, तुम्ही कितीही वेळा बघा, ते जे समाधान आहे त्या गोष्टीकडे बघण्याचं ते कमी होत नाही। कारण मी अनुभवलेलं आहे की पहिल्या गाडीमध्ये सुद्धा जे मंदिर होतं, मी 5 ते 6 वर्ष ते मंदिर छान राहिलेलं होतं आणि ते इतकं सुंदर वाटत होतं बघितल्यानंतर। आणि आता हे सुद्धा लावल्यानंतर इतकं सुंदर वाटतं, गाडीमध्ये बसल्यानंतर खूप समाधान वाटतं की आपण काहीतरी छान बनवू शकतो। तर हे तुम्ही सुद्धा अनुभवू शकता अशा छान छान वस्तू बनवून। तर यातल्या काही गोष्टी नाही तुम्हाला जमल्या किंवा काही नाही मिळाल्या तरी तुम्ही यातल्या काही आयडियाज वापरून सुद्धा तुम्ही हे ट्राय करू शकता। किंवा तुम्ही गुगलवर सर्च करा। मी हे बनवताना सुद्धा गुगलवर सर्च केलं होतं, मला जे मंदिर आवडलं त्याचा रेफरन्स घेऊन मी ट्राय करण्याचा प्रयत्न केलाय। तर असं काही नाहीये की प्रत्येक गोष्ट मनानेच जमले पाहिजे, जे आहे ते आहे। मला सुद्धा आयडियाज बघाव्या लागतात आणि त्यानुसार मी बनवायचा प्रयत्न करते। फक्त मी तुम्हाला त्या सोप्या पद्धतीने तुम्ही कशा बनवू शकता हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते। तर तुम्ही सुद्धा ते ट्राय करून नक्की बघा, खूप छान वाटतात अशा गोष्टी बनवताना। आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुद्धा सुरू आहेत, मुलं घरी असतील तर मुलांसोबत असे क्राफ्ट बनवण्याची जी मजा आहे ती काही वेगळीच असते। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मी इथे जे पिलर बनवून दाखवते तुम्हाला, ते पिलरसाठी मी मनी, रिंग अशा काही गोष्टी वापरलेल्या आहेत। कारण जर मंदिर तुम्ही पाहिलं तर त्याला छान डेकोरेटिव्ह असे पिलर्स असतात,
पण या गोष्टी जर तुमच्याकडे नसतील अवेलेबल किंवा तुम्हाला नाही ते ट्राय करता आलं तर तुम्ही सिंपल जे मी पाठीमागच्या साईडला आईस्क्रीम स्टिक्स पासून जे पिलर बनवलेत तशा पद्धतीने सुद्धा सिंपल पिलर तुम्ही लावू शकता। आता इथे जे मी छोटे छोट्या पाईप्स घेतलेल्या आहेत त्या जर नाही मिळाल्या तर त्याऐवजी तुम्ही माचीस बॉक्स मधल्या जे काडी असतात त्याच्या कट करून घ्या आणि त्या काडी चिकटवू शकता आणि त्याच्यावरती आईस्क्रीम स्टिकची एक पट्टी तुम्ही लावा तर एक छानशी अशी बॉर्डर तयार होईल। खूप सुंदर दिसते। जे राजा महाराजांच्या काळी अशी डिझाईन असायच्या त्या पद्धतीने हे बनवू शकता। आता वरती एक छानशी अशी कमान टाइप डिझाईन करायची आहे तर त्यासाठी सुद्धा मी अशा पद्धतीने कार्डबोर्डनेच एक छानशी डिझाईन करून घेते। अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्ही ट्राय करू शकता। अगदी सिंपल पद्धतीने पण सुंदर दिसतात ह्या बनवल्यानंतर। तर अशा पद्धतीने छानशी डिझाईन एक तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही बनवून लावू शकता। तुम्ही कोणी याआधी अशा पद्धतीचं छोटंसं मंदिर किंवा मोठं मंदिर ट्राय करून बघितलेलं आहे का? किंवा मंदिर गणपतीमध्ये तुम्ही अशा पद्धतीचं काही ट्राय करून बघितलं असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा। आता सुद्धा किती सुंदर दिसत आहे पण मंदिर म्हटलं की एक छानसा कळस त्याला पाहिजे आणि तो कळस आपण बनवणार आहोत अगदी सिंपल गोष्टींपासून। म्हणजेच माझ्या घरामध्ये ज्या ज्या वस्तू मला मिळाल्या त्याचा मी प्रयत्न केलेला आहे की कळस बनवताना ते वापरता यावं। तर एक छानसं बॉटलचं टोपण आहे त्यामध्ये कार्डबोर्ड घातलेला आहे जेणेकरून ते छान चिकटलं जावं। तर अशा काही माझ्याकडे ज्या क्राफ्टमध्ये लागणाऱ्या वस्तू असतात त्या होत्या त्यानुसार मी एक कळस कसा बनवू शकतो आपण त्याचा आकार मी ठरवला आणि या पद्धतीने त्या वस्तू बनवून किती सुंदर असा कळस आपला तयार झालेला आहे। आता गणपती बाप्पांसाठी ते मी आसन बनवते तर त्यासाठी सुद्धा कार्डबोर्ड घेतलेला आहे आणि त्यावरती छानसं वेल्वेटचं रेड कलरचं कापड मी यावरती चिकटवून घेणार आहे। तर एकदम मस्त असा छोटासा पाट तयार करून घेतलेला आहे। या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत। तुम्ही देवाऱ्यामध्ये तुमचे जे देव असतात त्यांच्यासाठी सुद्धा असे छोटे छोटे पाट बनवून तुम्ही देवपूजेसाठी वापरू शकता। तर अशा छोटे छोटे आयडियाज कधी कधी व्हिडिओ बघितल्यानंतर येत असतात आणि कधी कधी मला तुम्हाला शेअर करत असताना सुद्धा मला आयडियाज येत असतात की हा हे पण आपण करू शकतो। तर तुमच्याबरोबर मीही शिकत असते। आता आपलं हे मंदिर तर पूर्णपणे छान तयार झालेलं आहे। आता याला एक छानसं कोटिंग आणि एक मजबूत व्हावं यासाठी मी ते फेविकॉल आणि पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि टिश्यू पेपर अशा पद्धतीने कट करून घेतलेत। आता हे सिंपल आहे ते लिक्विड आहे ते लावून घ्यायचंय आणि टिश्यू पेपर चिकटवून घ्यायचंय। आता टिश्यू पेपर नसेल तर तुम्ही न्यूजपेपर सुद्धा लावू शकता काहीच हरकत नाहीये। त्याचे सुद्धा असे छोटे छोटे पीस कट करून घ्यायचे आणि लावून घ्यायचं। असं पूर्णपणे मी मंदिर कव्हर करून घेतलेलं आहे। यामुळे काय होतं कलर खूप सुंदर बसतो आणि त्याला एक छानसं रॉ टेक्स्चर येतं त्यामुळे मी या पद्धतीने बनवून घेतले। हे पूर्ण सुकल्यानंतर एकदम छान कडक झाल्यानंतर पुढची प्रोसेस करून घ्यायची। आता एक छानशी जी डिझाईन असते मंदिरांना खूप अशी नाजूक अशी डिझाईन असते जी कोरीव असते। आपण आता तर कोरीव काही बनवणार नाही पण मी छानशी नाजूक अशी लेस लावून घेतली। आता ही लेस आहे त्याला सुद्धा आपण छानसा कलर दिला की यामध्येच आपली ती लेस मिक्स होऊन जाईल की असं वाटेल की आपण ती डिझाईन बनवलेली आहे। असा मी प्रयत्न केलेला आहे। आता किती सक्सेस झालेला आहे तुम्हाला कसा वाटतोय ते मला कमेंट करून नक्की सांगा शेवट। आता मी या कलरसाठी खूप वेगवेगळे कलर्स यूज करून बघितले खरं तर। म्हणजे मातीचा जो कलर असतो तो ब्राऊन शेड आणि ब्लॅक मिक्स करून बघितला जास्तच ब्लॅक झाला मग त्यानंतर वरून आणखी ब्राऊन दिला त्यानंतर वरून मी एक छानसा गोल्डन टच द्यावा जे अँटिक लुक यावं यासाठी मी थोडासा गोल्डन सुद्धा कलर करून घेतलेला आहे। हे मंदिर आपलं छान सुंदर भरपूर दिवस टिकावं असं वाटत असेल तर वॉर्निशचा एक हात नक्की द्या। वॉर्निशचा कोट दिल्यामुळे मस्त अशी ग्लेज येते त्याच्यावरती आणि खूप सुंदर दिसते हे मंदिर। फायनल लुक बघू शकता तुम्ही। तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंट करून सांगा कारण ते खूप गरजेचं आहे। तुम्हाला आवडलं का तुम्ही ट्राय करून बघाल का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।